कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची एक बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका शिवसेनेने घेतली। विधिमंडळाचं कामकाज चालावं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न देखील सुटावा असं शिवसेनेला वाटतंय। उद्धव ठाकरेंचा हा निरोप घेऊन शिवसेनेचे मंत्री आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षाकडे रवाना झालेत। उद्धव साहेबांचं म्हणणं आहे कामकाज देखील झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे। ही भूमिका शिवसेनेची जी काल होती ती आजही आहे। उद्धवजींची भूमिका तशीच आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बसून की तातडीनं त्यांनी दिल्लीमध्ये जावं, पंतप्रधानांना भेटावं आणि ठोस निर्णय घ्यावा अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, आत्ताच आपण बघितलं रामदास कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन आता मुख्यमंत्र्यांकडे हे शिवसेनेचे मंत्री वर्षावर दाखल होतील, तिकडे रवाना झाल्याचं कळतंय। काय नेमकी आता याच्या पुढची ताजी घडामोड येते? अनुपमा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जरी मुद्दा असला तरी शिवसेनेमध्ये असलेलं कुरघोडी आणि स्पर्धेचं राजकारण ही एक या सर्व प्रकरणामागची घडामोड आहे। महाराष्ट्रात भाजपची प्रत्येक निवडणुकीत ताकद वाढते आहे आणि शिवसेनेला भाजपला कोंडीत पकडायचं आहे। त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेनं काँग्रेस एनसीपीच्या सहकार्यानं भाजपला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। सभागृहाचं कामकाजही होऊ शकत नाहीये। या प्रश्नी शिवसेना अतिशय आक्रमक झालेली आहे। स्वतः आज उद्धव ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त ते भाषण केलं, त्यामध्येही पक्षाची तर भूमिका मांडली, त्याचबरोबर अंशतः शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय तर संपूर्ण कर्जमुक्ती द्या अशी मागणी त्यांनीही लावून धरलेली आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपनं शेतकऱ्यांना सवलतींचं आणि कर्जमुक्तींचं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलेलं आहे। तोच मुद्दा पकडत आता महाराष्ट्रात शिवसेना मुद्द्यावर आक्रमक होऊन भाजपला अडचणीत आणू पाहते आहे। त्याच एकूण व्यूहरचनेची चर्चा उद्धव ठाकरेंसोबत आता मातोश्रीवर मंत्र्यांसोबत बैठकीत झाली। आज संध्याकाळी शिवसेना आमदारांची ही बैठक होते आहे। उद्धव ठाकरे एकूण अधिवेशनातल्या व्यूहरचनेविषयी आमदारांना मार्गदर्शन करतील। मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या किंवा शिवसेनेच्या भाषेत म्हणायचं तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या विषयावर थेट पंतप्रधानांशी बोलावं आणि ठोस निर्णय घ्यावा यासाठी शिवसेना आग्रही आहे। सभागृहाचं कामकाज चालावं असं शिवसेनेलाही वाटतं आहे, पण काँग्रेस एनसीपीच्या मदतीने भाजपची कोंडी करण्यासाठी एक वेगळी ही व्यूहरचना आहे ही आपल्याला दिसते आहे। मुख्यमंत्र्यांशी आता शिवसेनेच्या मंत्र्यांची झाल्यानंतर त्यांच्या चर्चेतून नेमकं काय मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळतोय तेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। खरंय, धन्यवाद दिनेश दिलेल्या माहितीबद्दल। आपण या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून राहा आणि आपल्याकडून वेळोवेळी याबाबतच्या ताज्या घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।